रिद्धी खरं तर 2008ला हा संपूर्ण बॉम्बस्फोटाचा प्रकार घडलेला होता। जवळपास 17 वर्ष उलटलेली आहे आणि त्यानंतर आजच्या दिवशी हा निकाल येतोय। सुरुवातीला मी या संपूर्ण भागामध्ये आता काय स्थिती आहे हे तुम्हाला दाखवतो। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने पोलिसांकडून नियोजन केलं जातंय। तगडा पोलीस बंदोबस्त खरं तर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आजही या बॉम्बस्फोट प्रकरणातील ज्या जुन्या खुणा आहेत त्या आजही या ठिकाणी काही दुकान मालकांनी सांभाळून ठेवलेल्या आहे। शटरला जे छर्यांच्या माध्यमातून जे छिद्र पडलेली होती ती आजही कायम बघायला मिळतात। दुसऱ्या बाजूला जी त्यावेळेला एक घड्याळ बंद पडलेलं होतं ते देखील आजही या ठिकाणी कायम भिंतीवर लावण्यात आलेला आहे। आणि अशा सगळ्या एकूणच बॉम्बस्फोटाचा आजच्या दिवशी निकाल येतोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या काळामध्ये ज्यांनी हे संपूर्ण बॉम्बस्फोट प्रकरणाचं वार्तांकन केलेलं होतं ते ज्येष्ठ पत्रकार दैनिक पुढारीचे उपसंपादक प्रमोद सावंत आपल्यासोबत आहे। नेमकं त्यावेळेला काय काय घडलं, कशा पद्धतीने पोलिसांनी तपास केला, एटीएस नेमकं त्यावेळेला काय करत होतं, मालेगावकरांच्या नेमक्या काय भावना होत्या हे आपलं सगळं जाणून घ्यायचं आहे सावंत सरांकडनं। सर, काय नेमकं या सगळ्या दरम्यान घडलेलं होतं? आज 17 वर्ष होत आहे, निकाल येतोय। 29 सप्टेंबर 2008ला हा बॉम्बस्फोट झाला होता। रमजानचा काळ होता, हा अतिशय धामधुमीचा धार्मिक महत्त्व असतं रमजानला। सर्व उपवास व अन्य धार्मिक विधी होत असतात। त्यातच इथं जवळ नुरानी मशीद असल्यामुळे रमजान काळामध्ये जवळजवळ 5ही प्रकारचे नमाज पठणाला सर्व लोक येतात। आणि अशा काळात रात्री इथे एका दुचाकीमध्ये हा बॉम्बस्फोट झाला। या मुळात इथं शेजारी पवार गल्ली म्हणून एक आहे, महिलांचा बाजार भरतो। दूर अंतरावरपर्यंत बॅरिकेडिंग असं या चारी बाजूला। आणि इथं ही रात्री गजबजलेल्या काळात दुचाकी कशी पोचली आणि बॉम्बस्फोट कसा झाला याबद्दल अनेकांना म्हणजे आश्चर्य वाटलं। त्याशिवाय हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर या बॉम्बस्फोटात 6 जण ठार झाले होते आणि 100हून अधिक जण जखमी झाले होते। ठार झालेल्यांमध्ये एक 10 वर्षाच्या मुलीचा समावेश होता, जी तिच्या घरून काहीतरी पाववडा की सँडविच घ्यायला इथं आलेली होती आणि ती पण त्या बॉम्बस्फोटात बळी पडली। त्यापूर्वी 2006ला पण इथे बॉम्बस्फोट झाला होता बडा कब्रस्तानमध्ये। 2001च्या दंगलीनंतर जो थोडासा दुरावा निर्माण झाला होता तो 2006च्या बॉम्बस्फोटात हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना रक्तदान येते करून धार्मिक एकात्मता सलोखा निर्माण झाला। आणि या बॉम्बस्फोट झाल्यानंतर जी नावं समोर आली, साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, त्यानंतर आणखी अनेकांना धक्का बसला। तसं आतंकवादाला कुठलाही धर्म जात हा नसतो, परंतु काँग्रेसच्या राजवटीत मग ते भगवा दहशतवाद नावाने याचा तपास झाला। एटीएसचे जे तेव्हाचे प्रमुख होते हेमंत करकरे, योगायोगाने त्यांच्याशी पण बोलण्याची मला त्या काळात संधी मिळाली होती। त्याशिवाय एटीएसच्या तपास यंत्रणेत जे पोलीस निरीक्षक होते, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि माझा बराच मोठा मित्रपरिवार होता, त्यामुळे या बॉम्बस्फोटाची मला भरपूर माहिती मिळाली। या बॉम्बस्फोटाच्या खुणा या लोकांनी अजूनही जपून ठेवल्या आहेत। शिवाय एटीएसचे जे हेमंत करकरे त्यांनी तपास अतिशय चांगल्या रीतीने केला, म्हणून या चौकाला त्यांचं नाव देण्यात आलं। या भिक्खू चौकाचं नामकरण करून शहीद हेमंत करकरे चौक असं त्याचं नामकरण करण्यात आलं। एटीएसच्या तपासात साध्वी प्रज्ञा सिंग बरोबर MP मधले आणखी काही म्हणजे नाव होते। दुचाकी जी होती ती MPची असल्यामुळं याचे धागेदोरे मिळाले आणि हा तपास तिथून म्हणजे त्याला खरी चालना मिळाली। ती दुचाकी कोणाच्या नावावर होतं त्याचा सगळी कडी जोडत एटीएसने तपास केला। एटीएसकडून नंतर हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजे NIAकडे गेला आणि मग NIAने मग एटीएसमधल्या चार्जशीटमधले काही नावं कमी झाले। सुरुवातीला ते 15पेक्षा जास्त नावं होते, नंतर 12 नावं अंतिम झाले त्यात आणि 7 जणांना अटक झाली, 5 जण अजूनही त्यातले फरार आहेत। त्यावेळी पोलिसांनी अतिशय जीवावर उदार होऊन या मंडळींना अटक केली आहे। परंतु याच्या म्हणजे आता नेमका निकाल काय लागतो याविषयी संपूर्ण शहराला उत्सुकता आहे।